आपला आवाज कोकण 24 तास। आपला भारत देश सर्वदृष्ट्या सुसंपन्न आहे। आज विविध शाळेत संस्कृत भाषा शिकवली जाते, मात्र ह्या भाषेत आपले प्राचीनतम ज्ञान समावलेले आहे। देशाला अभिमान वाटावा अशी ही संस्कृत भाषा आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मिंगाणे यांनी काढले आहेत। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बेडसगावकर सर, आदरणीय आपले मॅडम, आदरणीय सरदेसाई मॅडम, आदरणीय मराठे सर, त्यांचे सर्व सहकारी आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, संस्कृतचं सर्वात कमी ज्ञान असलेला माणूस या सभागृहात कोण असेल तर तुम्ही आहे। इतकं संस्कृत 3 वेळा ऐकले मी। एकदा घरी पूजा असताना, दुसरी वेळ मी जिथे काम करत होतो त्या मुदरगड तालुक्यात एकदा वार्षिक तपासणीला संस्कृतचा पाठ ऑब्झर्व केला होता। त्या नोकरी निमित्तानं ते ऐकावं लागलं। आता ही 3री वेळ आहे। तर खूप चांगलं आहे। मी या विचाराचा माणूस आहे की संस्कृत ही भारतानं अभिमान बाळगावी अशी भाषा आहे, पण आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं ते बोलणारे अल्पसंख्याक आहे। कोणतीही भाषा जेव्हा मरत असते तेव्हा एक संस्कृती मरत असते, हे मानणारा माणूस आहे। आणि त्यामुळे त्या भाषेची निगडीची संस्कृती आहे ती जतन करायची असेल, पुढे वाढवायची असेल तर आपल्याला ही भाषा जतन करावी लागेल, ती येणाऱ्या पिढींच्यापर्यंत पोहोचावी लागेल आणि मोठ्या प्रमाणात तिचा प्रचार आणि प्रसार कसा होईल या दृष्टीनं आपल्याला काम करावं लागेल। आणि या विचारालाच मी मराठी सरांना जे काय आहे ते सर्व सहकार्य केलेलं आहे। नक्की आपण सगळे शिक्षक काळामध्ये अनेक शाळांमध्ये संस्कृत विषय स्वीकारला जाईल। बेडसगाव सरांना सांगेल की शासन स्तरावर यासाठी प्रयत्न करावा लागतो, कारण आपला भारत हा असा देश आहे की कायदे कागदावर खूप स्ट्रॉंग असतात, पण फील्डवर खूप अवघड असतं सगळं। तर त्यामुळं या संस्कृत भाषेची उपयुक्तता कशी वाढेल, कारण बघताय तुम्ही की आपल्याकडे नोकरीसाठी शिकले जाते, तर तिथं भविष्यात त्यांच्या त्या लाईफमध्ये संस्कृतचा उपयोग असेल अशा पद्धतीची धोरणं करायला लागेल। केवळ नवीन शैक्षणिक धोरणामध्ये किंवा काही पॉलिसीमध्ये उदो करून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात त्याचा उपयोग कसा होईल आणि उपयुक्ता मूल्य वाढलं त्या भाषेचं की नक्की तिचा प्रचार प्रसार वाढेल, त्यात ते खूप मोठा हातभार लागेल असं मला वाटतं। तर त्या दृष्टीने करा तुम्ही सगळे संस्कृतचे शिक्षक आहात, तर आपल्याकडे दुर्दैवानं माझं जे निरीक्षण आहे या क्षेत्रात ते आपल्याकडे विषय शिकवले जातात, म्हणजे विज्ञान विषय शिकवतात, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचं काही देणं घेणं नसतं। बऱ्याच वेळा विज्ञान शिक्षकाच्याच गाडीला लिंबू मिळतो, लॉजिक काय नसतं त्याला। तर भाषेचंही तसंच होतं, आपण विषय शिकवतो। रत्नागिरी येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रामटेक भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी, संस्कृत उपकेंद्र आणि भारतीय भाषा समिती, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी स्वायत्त आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी आणि संस्कृत शिक्षक मंडळ रत्नागिरी जिल्हा यांच्या सहयोगाने आयोजित 1 दिवसीय सरल मानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात विशेष अतिथी रूपाने बोलत होते। पहिलीपासून आपण इंग्रजी शिकवलं, किती मुलं 10वी पास झाले इंग्रजी बोलू लागतात, तसं संस्कृतची आहे, हिंदीचं आहे, मराठी तरी तुम्ही निरीक्षण करा की आपल्या अवतीभोवती मराठी बोलणारे माणसं, आपण सगळे मराठी बोलतो, त्यांच्या बोलण्यामध्ये आता किती म्हणी आणि वाक्यप्रचारांचा वापर यायला लागला। म्हणजे आता आपण टेक्स्ट मेसेज केल्यासारखी भाषा बोलायला लागलो, शॉर्ट कमीत कमी शब्दांचा वापर, तर हे कोणत्याही भाषेसाठी राहलेलं आहे। त्यामुळे संस्कृत इतक्या समृद्धतेला तुमचे विद्यार्थी बोलतील, त्यांच्यामध्ये त्या भाषेतील म्हणी वाक्यप्रचार यांचा इतक्या समृद्धीने त्यांनी बोलावं, यासाठी तुम्ही भाषा शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे विषय न शिकवता आपण ही भाषा शिकवतोय, या भाषेमध्ये त्याला असं वाटलं पाहिजे। मला एक माझ्या वाचनात आलेल्या धर्मानंद गोस्वामींचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, तर ते गोव्याचे होते, बौद्ध धर्माचा त्यांनी खूप अभ्यास केला। वयाच्या 25व्या वर्षी, म्हणजे हे उदाहरण कसं देतो की एखाद्याच्या मनात आवड अभिरुची निर्माण झाली तर काय बदल होऊ शकतो ते तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा विद्यार्थी घडत आहे तुम्हाला बघा, म्हणून सांगतो उदाहरण की वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्या हातात एक छोटंसं गौतम बुद्धाचं पुस्तक आहे आणि या माणसाबद्दल आपण आधीच जाणून घेऊया म्हणून त्यांनी
वाचायला सुरू केलं त्याच्यानंतर लक्षात आलं की त्या काळातली बुद्ध काळातली जर माहिती आपल्याला मिळाली असेल तर आपल्याला संस्कृत भाषा आली पाहिजे, पाली भाषा आली पाहिजे, अर्धमागधी भाषा आली पाहिजे, पैशाची आली पाहिजे, प्राकृत आली पाहिजे. तर ह्या सगळ्या भाषा तो माणूस शिकला आणि मग याचा प्रसार जगभर करायचा असेल तर इंग्रजी पण आली पाहिजे. इतक्या माणूस वयाच्या 25व्या वर्षानंतर तो बोलला. तर आपला विद्यार्थी किमान संस्कृत अशा पद्धतीने बोलेल यासाठी त्याच्या मनामध्ये जी एक प्रेरणा ऊर्जा निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी आपण एक चांगला शिक्षक कुणाला म्हणतात तर तो जो विद्यार्थ्यांना प्रेरित करतो तो. त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये अधिकाधिक जगणं, मगाशी सरांशी बोललो की आता नवीन शैक्षणिक धोरणात इंडियन नॉलेज सिस्टमला खूप महत्त्व दिलेलं आहे. मग हे भारतीय ज्ञानपरा समजून घ्यायचे असेल तर संस्कृत किती आवश्यक आहे. म्हणजे वेदांचा अभ्यास मूळ संस्कृत भाषेत करणं आणि कोणीतरी त्याचं भाषांतर केलेलं करणं याच्यात खूप फरक असतो. भाषांतरकार त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते करत असतात, पण मूळ वेद रचनाकारांना जे अभिप्रेत असतात ते जेव्हा आपण संस्कृत इतक्या खोलात जाऊन शिकू आणि वाचू ते आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं यासाठी भारतीय ज्ञान परंपरा समजून घेण्यासाठी सुद्धा या सगळ्यांची गरज आहे. मला खात्री आहे की आपण संस्कृतचे शिक्षक या भाषेच्या प्रचार प्रसारामध्ये खूप योगदान देईल आणि रत्नागिरीचा शिक्षण विभाग त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक ते सहकार्य करेल अशी मी या ठिकाणी भर देतो. आदरणीय मराठे सर आणि माझा जो या ठिकाणी आता सत्कार केला त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार मानून करतो. धन्यवाद. संस्कृत भारती गीता शिक्षण केंद्राचे प्रमुख शिरीष भेडसगावकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथील संस्कृत विभाग प्रमुख आणि कला शाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर कल्पना आठवले, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई आणि रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे तसेच जिल्ह्यातील संस्कृत शिक्षक उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. संस्कृत पठण करीत कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्था संन्यास योगाद्यतयः शुद्ध सत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्त काले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे दहरं विपापं परमेष्मभूतं यत्पुण्डरीकं पुरमद्य सद्गस्तम् तत्रापि दहरं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यम् यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकम् नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वम् तस्य भाषा सर्वमिदं विभाति। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.